या व्हिडिओमध्ये जी ही महिला दिसत आहे ही रडत आहे, आक्रोश करत आहे, क्षणाक्षणाला बेशुद्ध पडत आहे। या महिलेवर एवढं दुःखाचं डोंगर कोसळलं कारण की या महिलेच्या नवऱ्याची हत्या झाली आहे। ही महिला आपल्या नवऱ्यासोबत तिच्या बेडरूममध्ये झोपलेली होती, पण हे दोघेही पती पत्नी झोपलेले असतानाच ऐन मध्यरात्री काही 2-3 दरोडेखोर यांच्या घरामध्ये घुसले आणि घरामध्ये घुसल्याच्या नंतर थेट ते बेडरूममध्ये जाऊन पोहोचले। बेडरूममध्ये पोहोचल्याच्या नंतर या महिलेचं तोंड दाबून तिच्या तोंडामध्ये कपडा कोंबला गेला आणि त्यानंतर या महिलेचे हात मागं बांधले, तिचे पाय बांधले आणि त्यानंतर तिच्या नवऱ्याला सुद्धा फरफटत बाहेर हॉलमध्ये नेलं आणि हॉलमध्ये नेल्याच्यानंतर या महिलेला बेडरूममध्ये बंद करून टाकलं आणि नवऱ्याला मग मारहाण केली आणि त्यानंतर मग काही धारदार शस्त्रांनी त्याचा गळा चिरून त्याची हत्या केली। आता ही महिला आक्रोश करत आहे आणि ही महिला क्षणाक्षणाला बेशुद्ध पडत आहे। ही एवढी महिला रडत आहे की हिच्याकडं पाहून जे काहीचे नातेवाईक आहे, जे काही शेजारपाजारची मंडळी आहे, यांनासुद्धा दुःख आवरणाचं झालं, त्यांनासुद्धा अश्रू आवरणाचे झालेत, ते सुद्धा आपले अश्रू ढाळत आहेत। संपूर्ण कहाणी आहे ही महिला सर्वांना सांगत आहे। पोलिसांनाही अशाच प्रकारे त्या महिलेने सांगितलं, पण ज्यावेळेस पोलिसांनी या संपूर्ण घटनेचा सखोल तपास केला त्यावेळेस मात्र जी काही ही घटना घडलेली होती या संपूर्ण घटनेची खरी सूत्रधार ही महिलाच निघाली। याच महिलेनं नवऱ्याची अशा सिने स्टाईल पद्धतीने हत्या घडून आणली होती। काय आहे हा संपूर्ण प्रकार हेच आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पद्धतीने जाणून घेऊया, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। तर मंडळी, ही घटना आहे मध्य प्रदेश राज्याच्या धार जिल्ह्याची। धार जिल्ह्याचं एक पोलीस स्टेशन आहे राजौर आणि या राजौर पोलीस स्टेशन अंतर्गत एक गाव आहे गोंदीखेडा। या गावामध्ये देवकृष्ण नावाचा एक 27-28 वर्षाचा तरुण राहत होता। याचं लग्न या प्रियंकासोबत मागील 2015 मध्ये झालेलं होतं। लग्नाला आज 10-11 वर्षे होत आलेली होती आणि हा आपल्या पत्नीसोबतच 7 एप्रिल 2026च्या दिवशी संध्याकाळचं जेवण करून आपल्या पत्नीसोबत आपल्या बेडरूममध्ये झोपलेला होता। मध्यरात्री 12 ते 1च्या सुमारामध्ये त्याच्या घरामध्ये काही 2-3 दरोडेखोर घुसलेत आणि त्या दरोडेखोरांनी या देवकृष्णाला बाहेर फरफटत हॉलमध्ये नेलं। महिला ओरडण्याचा प्रयत्न करत होती। त्या महिलेचं दोघा जणांनी तोंड बंद केलं, तिच्या तोंडामध्ये कपडा कोंबला आणि त्यानंतर त्या महिलेचे मागं हात बांधले आणि त्या महिलेचे पायसुद्धा बांधले। आता ही महिला काहीही करू शकत नव्हती, विवश होती आणि या महिलेचं म्हणणं असं होतं की तुम्हाला काय हवं आहे काय नाही ते तुम्ही घेऊन जा, घरामध्ये जे काही तुम्हाला पैसा अडका लागत असेल, दागदागिने लागत असतील, मी सर्व द्यायला तयार आहे, पण माझ्या नवऱ्याला किंवा मला हे तुम्ही हात लावू नका, आम्हाला स्पर्श करू नका। पण त्या दरोडेखोरांनी या महिलेचं काही ऐकलं नाही आणि त्या महिलेची त्यांनी हातपाय बांधले आणि त्यानंतर नवऱ्याला बाहेर फरफटत नेलं आणि त्यानंतर त्या नवऱ्याला धारदार शस्त्राने संपवलं। त्याच्या गळ्यावर असे काही वार केले की तो जागीच मृत्यू पावला। त्यानंतर त्यांनी घरातील जे काही दागदागिने होते, जे काही पैसा अडका होता, ते सर्व काही रक्कम घेऊन ते फरार झाले, तिथून पळून गेले। त्यानंतर ही महिला घरामध्ये आरडाओरडा करत होती, जोरजोराने किंचाळत होती आणि हिचा आवाज काही शेजाऱ्यांनी ऐकला आणि त्यानंतर त्या शेजाऱ्यांनी या महिलेच्या सासूला फोन केला। सासूने फोन उचलला आणि पाहते तर ते शेजारी त्या महिलेला बोलत आहे की तुमची सून जी आहे ही खूपच ओरडत आहे, काय कारण आहे, तुमची सून अशी का ओरडत आहे अर्ध्या रात्री। ज्यावेळेस सासूला असं सांगितलं गेलं, सासू त्यावेळेस धावत पळत आपल्या सुनेच्या खोलीमध्ये गेली आणि सुनेच्या खोलीमध्ये गेल्याच्या नंतर पाहते तर सुनेचे हात बांधलेले आहेत, पाय बांधलेले आहेत, तिच्या तोंडातला कपडा कसा बाहेर पडलेला होता आणि त्यानंतर मग या सासूने त्या सुनेला कसं बसं सोडवलं, तिच्या हाताला जे काही दोरीनं बांधलेलं होतं हे सोडवलं आणि त्यानंतर सासू हॉलमध्ये गेली आणि हॉलमध्ये जाऊन पाहते तर काय, तिचा मुलगा अक्षरशः रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता। देवकृष्णावर एवढे काही गंभीर वार केले गेलेले होते की ज्यामध्ये तो जागीच मृत्यू पावला होता। आणि ज्यावेळेस मग आईचा आक्रोश उठला, आपल्या मुलाला अशा अवस्थेत पाहून आईसुद्धा जोरजोरात रडत होती। मग सर्व काही शेजारपाजारचे लोक तिथं एकत्र झाले, जमा झाले। त्या लोकांनी त्याला दवाखान्यात नेण्याचा प्रयत्न केला, पण तो जागीच मरण पावलेला होता। त्याला दवाखान्यात नेलं तरी डॉक्टरांनी सांगितले की हा बराच वेळ झाला, हा मयत झाला आहे, अशा प्रकारे डॉक्टरांनी सांगितलं आणि याची माहिती मग लगेच पोलिसांना दिली। पोलिसांनी तो मृतदेह ताब्यात घेतला, पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आणि त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। घटनास्थळी येऊन पोलिसांनी चौकशी केली, घराची पाहणी केली आणि घरामध्ये जी ही प्रियंका होती देवकृष्णाची पत्नी, हिच्याशी विचारपूस करायला सुरुवात केली। त्यावेळेस ही जी महिला होती ही सांगत होती की आम्ही 7 एप्रिलच्या रात्रीला दोघेही पती पत्नी आमच्या बेडरूममध्ये झोपलेले होतो, पण दरोडेखोरांनी दार तोडलं आणि दार तोडून ते आत घुसले। आत घुसल्याच्या नंतर
ते असे काही घरामध्ये आलेत की आम्हाला काही समजलंच नाही आणि त्यानंतर मग त्यांनी लगेच माझ्या नवऱ्याला मारहाण करायला सुरुवात केली. मी खूप प्रयत्न केला माझ्या नवऱ्याला वाचवण्याचा. मी म्हणाले होते की जे काही तुम्हाला दागदागिने हवे आहेत, जे काही पैसा हवा आहे ते तुम्ही सर्व घेऊन जा, आणि तिनं स्वतःच्या हाताने त्यांना ते दागदागिने आणि पैसेसुद्धा दिले, असं त्या महिलेचं म्हणणं होतं. आणि त्यानंतर मग तरी त्यांनी काही न ऐकता त्या महिलेचे हात मागच्या बाजूला बांधले, तिचे पाय बांधले, आणि एवढंच नाही तर तिच्या तोंडामध्ये ओरडू नये म्हणून कपडासुद्धा कोंबून दिला. आणि त्यानंतर महिला ओरडत होती की माझ्या नवऱ्याला तुम्ही असं मारू नका, माझ्या नवऱ्याला तुम्ही कुठं नेत आहात, पण ती तिच्या नवऱ्याला ओढत बाहेर हॉलमध्ये घेऊन गेले आणि हॉलमध्ये गेल्याच्यानंतर त्याचा गळा चिरून त्याची हत्या केली. अशी ही महिला सांगत रडत होती, हिचं दुःख व्यक्त करत होती. पोलिसांनी ज्यावेळेस सगळी काही घराची पाहणी केली, पोलिसांना कुठेही काही असं आढळत नव्हते की काही दरोडेखोरांनी दार तोडलं आहे किंवा दाराची काही कडी तोडलेली आहे, कुंडी तोडलेली आहे. असं काही वाटत होतं की हे सहज घरामध्ये आले आणि सहजरित्या घरातून सुद्धा निघून गेलेत. पोलिसांना काहीतरी संशय वाटत होता. त्यानंतर मग पोलिसांनी या महिलेचे कॉल डिटेल्स काढले. ज्या प्रकारे आता जिथे कुठं काही अशा घटना घडत असतात तर सर्वात अगोदर त्याच्या पत्नीवर संशय येत असतो. त्याचप्रकारे पोलिसांनाही संशय येत होता. या महिलेच्या बोलण्यामध्ये सुद्धा पोलिसांना काहीतरी संशय वाटत होता. ज्या प्रकारे ही महिला वारंवार आपलं बयान बदलत होती, ज्या प्रकारे पोलिसांना वेगवेगळ्या प्रकारे एक वेगवेगळीच कहाणी सांगत होती. घरातील जे सामान होतं हे अस्तव्यस्त पडलेलं होतं, पण ज्या प्रकारे दरोडेखोर सामान अस्तव्यस्त फेकत असतात त्या प्रकारचं हे सामान फेकलेलं नव्हतं, ज्या प्रकारे हे सामान पडलेलं होतं. मग त्यानंतर जेव्हा या महिलेचे कॉल डिटेल्स पाहिले गेले, ही महिला काही अशा एका व्यक्तीच्या संपर्कामध्ये होती की त्याच्यासोबत या महिलेचे दिवसातून बऱ्याच वेळा फोनवर बोलणं होत असायचं. आणि ज्या रात्रीला ही घटना घडली त्यावेळेस सुद्धा ही महिला त्या व्यक्तीच्या संपर्कात होती. घटनेच्या अगोदर 1-2 तासाने सुद्धा ही महिला त्या व्यक्तीला फोनवरून बोललेली होती. त्यानंतर पोलिसांनी देवकृष्णच्या आईला, देवकृष्णच्या बहिणीला, वडिलांना सर्वांना विचारपूस करायला सुरुवात केली. महिलेविषयी या महिलांनी काहीतरी संशय व्यक्त केला. त्यानंतर पोलिसांनी लगेच त्या महिलेला ताब्यात घेतलं आणि ताब्यात घेतल्याच्यानंतर ज्यावेळेस पोलिसांनी सक्तीने या महिलेची विचारपूस करायला सुरुवात केली त्यावेळेस या महिलेनं जे काही सत्य कहाणी होती ही सांगायला सुरुवात केली. तर ती कहाणी अशी होती की जी प्रियंका आहे ही 13-14 वर्षाची असेल, त्याच वेळेस देवकृष्णसोबत लग्न झालं होतं 2015मध्ये. आता हे लग्न मागील 10-11 वर्षापूर्वी झालेलं होतं आणि त्यावेळेस जी ही मुलगी होती ही अल्पवयीन होती, अज्ञान होती आणि देवकृष्णसुद्धा अल्पवयीन होता. त्याचंसुद्धा 21 वर्ष वय भरलेलं नव्हतं आणि या प्रियंकाचंसुद्धा 18 वर्ष वय झालेलं नव्हतं, जे लग्नाला असायला हवं असते. पण यांनी लग्न तर केलेलं होतं, लग्नविधी तर पार पाडलेला होता, पण जी मुलगी आहे या मुलीला अजून नवऱ्याच्या घरी नांदायला पाठवलेलं नव्हतं. ही मुलगी अजूनसुद्धा माहेरी राहत होती आणि देवकृष्ण आपल्या घरी राहत होता. अशा प्रकारे आता यांचे जसे काही लग्न झाल्याच्या नंतर वेगवेगळ्या आपापल्या घरी राहून दिवस जात होते आणि त्यानंतर मग देवकृष्णाला आता आपल्या पत्नीची आठवण येत होती. तो वारंवार आपल्या आईवडिलांना, आपल्या सासू सासऱ्यांना म्हणायचा की आता माझ्या पत्नीला पाठवा, आईवडिलांना म्हणायचं की माझ्या पत्नीला तुम्ही आता घेऊन या. आणि त्यानंतर मग जेव्हा त्या मुलीचं वय 18 वर्ष झालं प्रियंकाचं, त्यावेळेस मग तिच्याही आईवडिलांनी याला सहमती दिली आणि त्यानंतर देवकृष्ण आणि त्याचे आईवडील सर्व काही नातेवाईक जाऊन प्रियंकाला याच्या घरी घेऊन आले. प्रियंका ज्या प्रकारे आता नवीन सून आपल्या सासरी जात असते, सुरुवातीला तर दुःख होतच असते, आपल्या आईवडिलांचं घर सोडून ती जात असते, पण या महिलेचं दुःख काही सरता सरत नव्हतं. हिच्या मनामध्ये एक वेगळेच काही विचार सुरू असायचे की आपल्याशी एकट्यामध्येच विचारमग्न असायची. ना घरामध्ये आपल्या सासू सासऱ्याशी नीट बोलत होती, ना ननदेशी नीट बोलायची, ना आपल्या नवऱ्याला सुद्धा ही नीट बोलत असे. नवऱ्याला ती जवळसुद्धा येऊ देत नसे. नवऱ्यामध्ये आणि तिच्यामध्ये नेहमीच खटके उडत असायची. ती नवऱ्यापासून लांबच राहण्याचा प्रयत्न करत असायची. नवरा मात्र तिला जवळ जाण्याचा प्रयत्न करायचा, तिच्यावर प्रेम करण्याचा प्रयत्न करायचा, तो तिला वेळ द्यायचा, तिला कोणत्या ना कोणत्या निमित्ताने तिचा हट्ट पुरवण्याचा प्रयत्न करायचा, तिची विनवणी करून तिला कोणत्या ना कोणत्या पद्धतीनं आपलं करण्याचा प्रयत्न करायचा. ती महिला जी होती ही आपल्या स्वभावामध्ये काही बदल करत नव्हती. तिच्या मनामध्ये असं वाटत होतं की तिला तिच्या नवऱ्याच्या घरी राहायचंच नाही. अशा प्रकारे ती महिला घरामध्ये वागत होती. मग ह्यामध्ये जेव्हा यांच्यामध्ये काही छोटे मोठे भांडण वादविवाद व्हायचे त्यावेळेस ही महिला स्पष्टपणे म्हणायची की मला इथं या घरामध्ये राहायचं नाही, देवकृष्णसोबत राहायचं नाही, देवकृष्ण मला पसंत नाही, देवकृष्ण काळा आहे आणि मी जेवढी सुंदर आहे तसाच मला सुंदर नवरा हवा आहे, माझ्यासारखी सुंदर पत्नी तुझ्यासारख्या काळ्या नवऱ्याला शोभते का. अशा प्रकारची त्याला उलटसुलट उत्तरं द्यायची आणि नवऱ्याला थेटपणे तोंडावर म्हणायची की तू काळा आहेस आणि माझ्यासारख्या सुंदर पत्नीला तू शोभत नाहीस आणि माझ्यासाठी तर खूपच सुंदर मुलगा हवा आहे. आणि अशा प्रकारे ती थेटपणे उत्तर द्यायची.
ननदेशी नीट बोलत नव्हती, सासूशी नीट बोलत नव्हती, अशा प्रकारे ते घरामध्ये वादविवाद करायची. ह्यामध्येच मग देवकृष्णाने परत तिला अजून तिच्या माहेरी नेऊन सोडलं आणि माहेरी सोडल्याच्या नंतर ती महिला बरेच दिवस माहेरी राहत होती. माहेरी मग आनंदात राहायची आणि मग काही अजून नातेवाईकांनी आणि जेव्हा काही सासरच्या लोकांनी कशी बशी जावयाची समजूत काढून परत अजून त्या प्रियंकाला याच्या घरी आणून सोडलं. पण ही जी महिला होती ही काय मात्र आपल्या स्वभावामध्ये बदल करत नव्हती. ती वारंवार याच्यासोबत अशाच प्रकारे भांडणतंटा करत असायची. हा तिच्यासोबत बेडरूममध्ये झोपण्याचा प्रयत्न करायचा, पण ती म्हणायची की तुम्ही बाहेर हॉलमध्ये झोपा, मला बेडरूममध्ये एकटं झोपू द्या, मला झोप येत नाही, मला एकटं झोपायची सवय आहे. आणि त्यानंतर मग ही दार बंद करायची आणि रात्रीला मग बेडरूममध्ये एकटी झोपत असायची. अशा प्रकारची ही खोडसर एका प्रकारची महिला होती. आणि ह्यामध्येच हा जो नवरा होता एका प्रकारे याला वाटत होतं की हिच्या स्वभावामध्ये आज सुधार होईल, उद्या सुधार होईल. याचे आईवडील त्याला सांगायचे की नवीन नवीन मुलगी आहे, आपल्या माहेरी आईवडिलांच्या लाडात वाढलेली आहे, तिला अजून सासरी कसं वागावं हे तिला कळत नाही आणि काही दिवसांनी ती तुझ्यासोबतसुद्धा चांगली राहील, अशा प्रकारे याची समजूत काढायचे. पण ही जी महिला होती ही काय तिच्या स्वभावामध्ये काय सुधार होतच नव्हता. ती अशाच प्रकारे त्याला काळा आहेस, तुझ्यासोबत मी राहू शकत नाही, मला तुझ्यासोबत राहायचं नाही, माझ्यासाठी तर एखादा हिरोसारखा नवरा हवा आहे, अशा प्रकारे ती थेटपणे त्याला अजूनसुद्धा असंच बोलत असायची. आणि अधूनमधून मग यांच्यामध्ये खटके उडायचे आणि ही महिला 8 दिवस सासरी तर 1 महिना माहेरी, अशा प्रकारची ही वारंवार माहेरी निघून जायची आणि माहेरी जास्त दिवस राहायची. पण अधूनमधून हे अजून काही असे यांचे वाद मिटून हिला परत आणलं जायचं. आणि या सगळ्या गोष्टीचं कारण असं होतं की ही जी महिला आहे हिचं जसं लग्न झालेलं होतं तसं हिला तर अगोदरच मुळात जो तिचा नवरा होता हा तिला आवडलेला नव्हता, पण आईवडिलांनी तिचं लग्न हे बळजबरीने लावून दिलेलं होतं. या सर्व काही नातेवाईकांच्या सहमतीने हे लग्न झालेलं होतं. पण हिच्या मनामध्ये हिच्याच एक बहिणीचा नवरा होता, तो दिसायला खूप सुंदर होता. ती त्याच्याकडं पाहायची आणि बहिणीकडं पाहायची आणि बहिणीला म्हणायची की तुला किती सुंदर नवरा मिळाला आहे. आणि नवऱ्यालासुद्धा तिच्या दाजीलासुद्धा ती म्हणायची की तुम्ही खूपच सुंदर आहात आणि माझा नवरा बघा मला कसा मिळाला आहे. अशा प्रकारे ती थेट त्याला बोलत असायची आणि दाजीलासुद्धा तिच्या बोलण्यामध्ये एक वेगळा प्रकार वाटत असायचा. आणि ह्यामध्येच मग दाजी त्या मेव्हणीकडं जाण्याचा प्रयत्न करत होता, मेव्हणीकडं आकर्षित होत चाललेला होता आणि मेव्हणीला तो आपल्या वासनेच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत होता. आणि जी ही मेव्हणी होती एका प्रकारे हिचं लग्न झालेलं होतं, पण ह्या अजून हिला नवऱ्याचा स्पर्श नव्हता आणि ही आता वयात आलेली होती. आणि ह्यामुळेच मग हिच्या काही शारीरिक वासना ज्या होत्या ह्या बळावत चाललेल्या होत्या. ह्यासाठी ही मग आपल्या बहिणीच्या नवऱ्याच्या संपर्कामध्ये आली, त्याच्याशी मोबाईलद्वारे त्याच्या घरी येण्या जाण्यामध्ये ही त्याच्यासोबत शारीरिक संबंधामध्ये आली. आणि ज्या वेळेस मग आता ही आपल्या दाजीसोबत अशी काही अनैतिक संबंधामध्ये आली, दाजीला 2 मुलं आहेत, हिची बहीण त्याला दिलेली आहे आणि त्यानंतरसुद्धा ही त्या दाजीच्या मागे लागली. हिला फक्त दाजीसोबत राहायचं होतं आणि दाजीसारखाच नवरा हिला हवा होता, पण दाजीसारखा नवरा तिच्या बहिणीने केलेला होता आणि हिच्या पदरी मात्र हे असा हिच्या मनाप्रमाणे हा काळा नवरा मिळाला होता. ह्यासाठी ही आता ही आपल्या नवऱ्याचा राग करत होती, त्याचा द्वेष करत होती, तर दाजीसोबत राहण्याचा हिच्या मनामध्ये इच्छा होत्या. ह्यासाठी मग दाजी आणि हिने, हे दाजीचं नाव कमलेश पुरोहित आणि हिचं नाव प्रियंका, या दोघांनीही मग हे संपूर्ण कट रचला. आणि ज्या वेळेस आता ही वारंवार आपल्या आईवडिलांनाही विरोध करत होती, आपल्या सासू सासऱ्यांना जाऊन विरोध करत होती, पण ते काही हिला घटस्फोट देत नव्हते. वारंवार कसा तरी वाद मिटवत असायचे आणि कशीबशी हिला समजूत काढून अजून परत घरी घेऊन जात असायचे. त्यासाठी हिला वाटत होतं की हा जो तिचा नवरा आहे हा काय सहजासहजी मला पिछा सोडणार नाही, त्यासाठी आता याला संपवलेलंच बरं. ती परत भांडण करून माहेरी जाते, तरी पण हा तिला परत अजून आपल्या घरी घेऊन येत असतो. हेच कारण झालं की आता हिला वाटलं की नवऱ्यालाच संपवावं लागेल आणि हा एकदा संपला म्हणजे आपला रस्ता मोकळा होईल, आपण दाजीसोबत कायमचं राहू शकतो. त्यानंतर मग कमलेशने आणि या प्रियंका या दोघांनी 1 लाख रुपये जमवले आणि 1 लाख रुपये सुरेंद्र नावाच्या एका व्यक्तीला दिले, जो कमलेशचा मित्र होता. त्याला हाताशी धरलं आणि दोघांनी, कमलेशने आणि त्यांनी येऊन याची हत्या करायची असं यांची ही योजना आखलेली होती. आणि त्याचप्रमाणे 7 एप्रिलच्या दिवशी हा जो देवकृष्ण होता हा जेवण करून आपल्या घरात झोपलेला होता आणि त्याच्या जेवणामध्ये या प्रियंकाने काही नशेच्या गोळ्यासुद्धा मिसळून दिल्या होत्या. त्यासाठी तो गाढ झोपलेला होता आणि ही पत्नी त्याच्यासोबतच झोपलेली होती आणि हिने दारात जी कुंडी जी होती हे आतून मोकळी ठेवलेली होती आणि हे संपूर्ण जे लोकेशन होतं हे हिनंच तिच्या प्रियकराला कमलेशला दिलं. आणि कमलेश आणि सुरेंदर हे दोघेही या
देवकृष्णेच्या घरात शिरले आणि घरामध्ये आरामात घरात जाऊन त्यांनी पाहिलं, बेडरूममध्ये गेले. जो देवकृष्ण होता हा त्याला नशेच्या गोळ्या दिलेल्या असल्यामुळं तो गाढ झोपेत होता. झोपेच्या गोळ्या त्याच्या जेवणात दिलेल्या होत्या आणि हेच फायदा त्यांनी घेतला. त्याला अलगद उचलून हॉलमध्ये आणलं आणि हॉलमध्ये आणल्याच्यानंतर त्याची गळा चिरून जाग्यावरच हत्या केली. तो ओरडूही शकला नाही आणि ही जी महिला होती ही सुद्धा ओरडली नाही. आता यांचं असं प्लॅन होतं की आपण असं करायचं, या संपूर्ण प्रकरणाला एक असं रूप द्यायचं की हे दरोडा टाकला गेला आहे, दरोड्यामध्येच याची हत्या झालेली आहे. चोरीची काही चोरटे घरामध्ये शिरलेले आहेत, त्यांनी त्याची गळा चिरून हत्या केली आहे आणि महिलेवर सुद्धा तिच्या आबरूवर सुद्धा हात टाकला आहे. आणि इथपर्यंत की त्या महिलेवर अत्याचार केल्याचं सुद्धा हिला सांगायचं होतं, पण शेवटी यांना असं वाटलं की ती महिलेचं मेडिकल केलं जाईल आणि मेडिकलमध्ये जर त्या महिलेसोबत असं काही केलेलं नसेल तर त्यावेळेस मग आणखी हे जे प्रकरण आहे हे पुढं जाईल. त्यासाठी या महिलेचे फक्त कपडे फाडायचं, तिच्या आबरूवर हात टाकण्याचा प्रयत्न केला, पण ती ओरडण्याचा प्रयत्न करत होती आणि पळून गेले असं यांनी हे बनाव केलेला होता. तिचा गाऊन फाडला गेला आणि तिचे हात बांधले गेले, तिच्या तोंडामध्ये कपडा कोंबला गेला, तिचे पाय बांधले आणि हे संपूर्ण जे काही होतं तिच्या प्रियकरांना आरामात घरामध्येच केलेलं होतं. नवऱ्याची हत्या झाल्याच्या नंतर सुद्धा ह्या महिलेचं असे काही मीडियाचे रिपोर्टमध्ये असं सांगितलं जात आहे की या महिलेनं दाजीसोबत घरामध्ये शारीरिक संबंधही स्थापित केले आणि त्यानंतर दाजीला तो जो त्याचा एक मित्र होता या दोघांनाही घरातून पळवून लावलं आणि त्यानंतर मग ही महिला ओरडण्याचं नाटक करत बसलेली होती. शेजारी पाजारी मग या महिलेचा आरडाओरडा ऐकून घरी आले आणि तिच्या सासूलाही फोन केला. सासूही गाढ झोपेत होती, दुसऱ्या खोलीत झोपलेली होती आणि सासू जेव्हा घरामध्ये येऊन पाहते तर तिचा मुलगा अक्षरशः रक्ताच्या थारोळ्यात होता. जेव्हा ही संपूर्ण कहाणी या महिलेनं सांगितली त्यावेळेस पोलिसांनीही कमलेशला ताब्यात घेतलं आणि या महिलेलाही ताब्यात घेतलं आणि जो या दोघांचा एक जो साथीदार आहे सुरेंद्र, हा मात्र अजूनसुद्धा फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या दोघांवरही गुन्हा नोंद करून यांना आता तुरुंगात पाठवलं गेलं आहे. तर मंडळी, ही संपूर्ण घटना तुम्हाला ऐकवण्यामागचा उद्देश कोणाच्याही भावना दुखावणे किंवा कोणालाही बदनाम करणे हा नसून फक्त अशा घटनांपासून तुम्हाला सतर्क करणे, सावध करणे, जागरूक करणे हाच आहे. आणि या संपूर्ण घटनेबद्दल तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये अवश्य कळवा. आणि जर हा व्हिडिओ ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तेव्हा सतर्क राहा, सावध राहा, सुरक्षित राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.